जय शिवराम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही आता सुरुवातीला आपली डिझाईन जी असेल ती इथं तुम्ही पाहिलीच असेल. तर अशा प्रकारची आपण आज इथं डिझाईन जी असेल ती आपण इथं क्रिएट करणार आहोत. आणि मी तुम्हाला डायरेक्टली आता त्या डिझाईनची इथं PLP फाईल जी ते प्रोव्हाइड केलेली, म्हणजे तुम्ही इझिली जे ते तुम्ही इथं जी PLP फाईल ओपन करून तुम्ही इथं एडिट करू शकता मित्रांनो. जास्त काही तुम्हाला इथं काम करायचं नाही, तुम्हाला फक्त ओनली टेक्स्ट इथं एडिट करायचे आहेत. बाकी सर्व डिझाईन तशीच ठेवायची, फक्त टेक्स्टमध्ये तुम्हाला इथं मॉडिफाय तुम्हाला करायचं तुमच्या डिटेल्सनुसार. आणि लगेच तुमची जी डिझाईन असेल ती इथं क्रिएट होऊन झाली मित्रांनो. एकदम 5 ते 10 मिनिटातच तुमची इथं जी असं डिझाईन ती इथं क्रिएट होऊन झाली मित्रांनो. तर मित्रांनो, आपली जी आजची जी PLP फाईल आहे ती पासवर्ड प्रोटेक्टेड फाईल आहे. तर तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये इथं पासवर्ड भेटून जाईल. तर तुम्ही आजचा व्हिडिओ जरासा स्किप न करता तुम्ही आजचा व्हिडिओ इथं पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला इथं पासवर्ड भेटून जाईल 3 स्टेपमध्ये. त्यानंतर पासवर्ड भेटल्यानंतर आपल्याला 3 स्टेपचा जो पण काय पासवर्ड होता तो आपल्या इथं कंबाईन करायचा आहे. विदाऊट स्पेस देता आपल्याला तो कंबाईन पासवर्ड करून टाकायचा आहे, म्हणजे तुमची जी फाईल असेल तिथे एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र, आपल्या जिथे इथं चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे येत असतात मित्र. तर मित्र, अजूनही जिथे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा जिथे फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा जिथे आपल्या काही डिझाईन्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर आपण जिथे आपल्याच्या इथे व्हिडिओला सुरुवात करूया थोड्यासा वेळ न घालवता. ओके, तर मित्रांनो, मी इथं तुम्हाला जी PLP फाईल इथं प्रोव्हाइड केली होती ती आपल्या इथं पिक्सेल लॅबमध्ये इथे ओपन करून घ्यायची. ओपन केल्यानंतर आता तुमच्यासमोर इथं जे ते अशा प्रकारे बॅकग्राऊंड वगैरे इथं दिसत आहे. आणि इथं जो मधला मित्रांनो जो आहे मित्रांनो, तर त्यामध्ये तुम्हाला आता इथं काही इथं दिसत नाही आहे. सर्व मी इथं हाईड इथं केलेलं आहे. आता ते आपल्या इथं अनहाईड इथं करायचं. तर त्यासाठी आपल्या काय अर्थ बघा मित्रांनो, वरती तुम्हाला राईट साईडला इथं तुम्हाला एक 3 डॉट दिसत आहेत. राईट साईडला वरती बघा कोपऱ्यात. तर त्याच्या खाली जे ते डबल बॉक्स दिसत आहे तर त्यावरती आपल्या इथं जायचं आहे. आणि आता तुम्हाला इथं जेवढं काय मित्रांनो हाईड इथं दिसत आहे, हाईड म्हणजे इथं बघा मित्रांनो एक आय कलरचा एक आयकन इथं दिसत आहे. तर त्यावरती आपल्या इथं अशा प्रकारे वन टॅप इथं करायचं, म्हणजे जे पण काय इथं आपलं होतं मित्रांनो ते सर्व इथं इथं अनहाईड इथं होऊन जाईल मित्रांनो. आपल्याला इथं जे ते दिसेल मित्रांनो, बघू शकता मित्रांनो पाठीमागे जे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथं अनहाईडचे ते सर्व इथं होत आहे. तर अशा प्रकारे आता जेवढं काय तुम्हाला इथं दिसत आहे मित्रांनो हाईड, ते सर्व तुम्ही आता इथं अनहाईड इथं करून घ्या मित्रांनो. तर आता मी इथं लवकरात लवकर इथं करून घेतो. आणि त्यानंतर आता तुम्हाला इथं जास्त काही इथं चेंजेस करायचे नाही. थोडेफार टेक्स्ट जे आहेत तेच फक्त तुम्हाला इथं काय करायचे मित्रांनो, तुम्हाला इथं फक्त चेंजेस करायचे त्या टेक्स्टमध्ये, बाकी काही इथं चेंजेस करायचे नाहीत. तर आता आपल्याला बघा काय करायचं, आता चिसोका त्याच्या खाली तुम्हाला सोनाली नाव दिसत आहे. तर तुमची जी डिटेल असेल त्या डिटेलनुसार तुम्ही त्या नेम वगैरे इथं इथं चेंजेस करा. तर त्यासाठी परत आपल्याला त्या डबल बॉक्सवरती जायचं आहे. आणि आता आपल्याला ती इथं लेअर जी असेल ती नेमची ती आपल्या इथं शोधायची. आणि त्यानंतर त्याला इथं अशा प्रकारे जे लॉकचा आयकन दिसत आहे त्यावरती आपल्याला वन टॅप करायचं, म्हणजे ती इथं लॉक जे असेल ते अनलॉक होऊन जाईल. आणि त्या टेक्स्टवरती डबल टॅप करा आणि तुमचं जे पण काय टेक्स्ट असेल तिथं टेक्स्ट इथं टाईप करा आणि ओकेवरती क्लिक करा. आणि आता त्यानंतर आपल्याला जिथे परत काय करायचं आहे तो, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, तुमच्याकडे जे पण काय इथं फंड अवेलेबल असेल तो फंड इथं तुम्ही इथं अप्लाय करून टाका. त्यासाठी आपल्या इथं वरती खालती यायचं आहे. त्यानंतर फंडमध्ये येऊन तुमच्याकडे जो पण काय अवेलेबल फंड असेल तो इथं देऊन टाका. आणि आता त्यानंतर सोनाली नावाच्या खाली जे पण काही इथं टेक्स्ट दिसत आहे ते आता आपल्याला एडिट करायचे. त्यासाठी परत आपल्याला डबल बॉक्सवरती जाऊन ती जी लेअर असेल ती आपल्या इथं शोधायची आणि त्यावरती यायचं आहे. आणि त्याला अनलॉक करून त्यावरती डबल टॅप करा आणि जी पण काय तुमच्याकडे डिटेल असेल ती इथं डिटेल तुम्ही तर टाईप करून घ्या मित्रांनो. तालुका जिल्हा वगैरे जे पण काय असेल ते इथं टाईप करून घ्या. आणि आता त्यानंतर आता तुम्हाला परत काय करायचं, जसं तुम्ही इकडे लेफ्ट साईडला इथं तुम्ही फॉलो केलं होतं तेच राईट साईडला इथं आपल्याला फॉलो करायचं आहे. आणि त्यानंतर खालची तुम्ही बघू शकता इथं शुभविवाह हा जो फंट आहे मित्रांनो, तो फंट डायरेक्टली मी इथं फंट नाही दिला. डायरेक्टली मी त्या फंटचं जिथे कॅलिग्राफी जी आहे ती डायरेक्ट कॅलिग्राफीची मी इथं तुम्हाला टेक्स्ट पेन इथं प्रोव्हाइड केलेली आहे. आणि त्यामुळं आता इथं त्याला तर तुम्ही इथं काही असं चेंजेस मॉडिफाय वगैरे करू शकत नाही, फक्त कलर वगैरे तुम्ही इथं मॉडिफाय याचा करू शकता. आणि त्यानंतर आता शुभविवाहाच्या खालती तुम्हाला जे पण काय टेक्स्ट दिसत आहे तर त्यामध्ये आपल्याला आता चेंजेस करायचे, तर डेट वगैरे टाईम वगैरे इथं चेंजेस करायचे. त्यासाठी परत आपल्याला डबल बॉक्सवरती जायचं आहे आणि ती जी लेअर असेल ती आपल्याला इथं शोधायची. आणि त्यानंतर आपल्या परत त्यावरती डबल टॅप इथं करायचे. तर आता ती लेअर जे ते आपण सर्वात आधी इथं बघूयात कुठे, तर ते डबल टॅप करा. त्यानंतर आता तिथं डेट वगैरे टायमिंग वगैरे जे पण काय असेल तिथं तुम्ही इथं एडिट करून घ्या. आणि आता त्यानंतर आपल्या इथं हळदी समारंभ आणि विवाहस्थळ आणि निमंत्रक हे जे ते चेंजेस करायचे. त्यासाठी आपल्या परत त्या डबल बॉक्सवरती जायचे आणि ती जी लेअर असेल ती फाइंड आउट आपल्याला इथं करायची कुठेही. तर आता आपण ती ज्या लेअर होत्या जे पण काय
ते आपण आता सर्वात आधी इथं आपण काय करू, अनलॉक इथं करून घेऊयात एकदाच आपण. आणि त्यानंतर आता त्यावरती डबल टॅप करून आता आपण डेट जी काय असेल ती आपण आता इथं मॉडिफाय इथं करून घेऊयात. कोणत्या जिथे आपल्या ठिकाणावरती जे पण काय आपलं हळदी असेल, हळदी समारंभ ज्या ठिकाणावरती असेल ते ठिकाण तुम्ही इथं टाकू शकता आणि त्यात ओकेवरती क्लिक करा. आणि त्यानंतर आता विवाहस्थळ, आता विवाहस्थळ कुठे आहे ते आपल्या इथं टाकायचे. तर खालती विवाहस्थळाच्या खालती तुम्हाला जे इथं दिसत आहे मोरेश्वर मंगल कार्यालय त्यावरती डबल टॅप करा आणि जे पण काय तुमचं इथं ठिकाण असेल तिथं टाकून द्या. आणि त्यानंतर आता निमंत्रक, आता त्यानंतर त्या समस्त पोकळी परिवार यावरती डबल टॅप करून जे पण काय तुमची डिटेल असेल तिथं टाकून घ्या, टाका आणि त्यानंतर इथं ओकेवरती इथं क्लिक करा. अशा प्रकारे आपले जे पण काही इथं होती मित्रांनो पत्रिका ती अशा प्रकारे आपली इथं तयार झालेली आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आता तुम्हाला मित्र काय करायचं, आता तुम्हाला जर का इथं काही फोटो वगैरे तुम्हाला ॲड करायचा असेल कपल फोटो तर तुम्हाला लेफ्ट साईडला इथं तुम्ही करू शकता. हे जे इथं खालती तुम्हाला जे पण काही इथं PNG दिसत आहेत ते तुम्ही इथं अनहाईड करून तुम्ही इथं फोटो जे असेल तिथं तुम्ही लावू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपले जे ते आजचे ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला जे ते आपली आजची डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारचे अजून जे ते डिझाईन आणायचे असतील तर कमेंट करून सांगा. मी जे ते म्हणजे अशा प्रकारचे अजून जे ते नवीन नवीन जे ते इथं डिझाईन जे ते आणत राहील मित्रांनो. तर मित्र आपले जे आजचे ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे तर रोज येत असतात मित्रांनो. भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.